सायबर फ्रॉड ही गोष्ट नित्याचीच झाली आहे. विविध क्लुप्त्यांचा वापर करून पैशाची लूट केली जाते आणि या गोष्टीबद्दल आता जनतेमध्ये थोडी थोडी जागरूकता येत चालली आहे, तरी पण लोक फसतात. याच्यापेक्षा वेगळा प्रकार 2 दिवसापूर्वी समोर आलाय आणि तो म्हणजे इंटरनॅशनल सायबर फ्रॉडचा. होय, या संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण बोलतोय. इंटरनॅशनल सायबर फ्रॉडच्या या प्रकारामध्ये बीडचा एक तरुण तसेच महाराष्ट्रातील 25 ते 30 तरुण आणि पूर्ण भारतातील जवळपास 800 तरुण फसले गेलेले आहेत. फेसबुकच्या पेजवर एक जाहिरात देण्यात आली. त्या जाहिरातीमध्ये बँकॉकला नोकरीचा आमिष आणि त्या नोकरीसाठी 70 ते 80 हजार रुपयाचा पगार अशा प्रकारचा मथळा त्या ठिकाणी लिहिण्यात आला आणि ज्यांना गरज होती, ज्यांना नोकरी करायची असे तरुण त्या जाहिरातीला बळी पडले आणि त्या नोकरीसाठी त्यांनी अर्ज केले. नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर या तरुणांची निवड करण्यात आली आणि निवड केलेल्या तरुणांना बँकॉकला बोलवण्यात आले आणि त्या ठिकाणी नोकरीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले. हे सगळे तरुण आपल्या आपल्या पद्धतीने जसं जमन ज्या ज्या शहरातून निघाले त्या शहरातून विमानांनी बँकॉकला पोहोचले आणि या तरुणामध्ये एक तरुण होता बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याचा. हा पण तरुण 2 जून रोजी केजून निघाला. केजून तो पुण्याला गेला. पुण्याहून विमानाने बँकॉकला गेला आणि त्या ठिकाणी त्याची अपेक्षा होती की आपल्याला आता नोकरी मिळणार आहे, आपण आपल्याला नोकरीच्या ठिकाणी जायचंय. पण त्या ठिकाणी त्याचा चक्क भ्रमनिराश झाला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याकडचे सगळे डॉक्युमेंट्स हिसकून घेण्यात आले. त्याचं पासपोर्ट, इतर सर्व महत्वाचे कागद हिसकावून घेऊन त्याला एका गाडीमध्ये डांबण्यात आलं आणि त्या गाडीतून त्याला त्या जंगलामध्ये नेण्यात आलं. जे जंगल म्यानमार आणि थायलंड याच्यामध्ये आहे आणि त्या भागाला गोल्डन ट्रायंगल असं म्हणतात. या ठिकाणी जंगलात नेल्यानंतर त्याला एका खोलीत डांबण्यासाठी घेऊन गेले आणि त्यांनी पाहिलं तर त्या खोलीमध्ये इतर पण फसलेले तरुण त्या ठिकाणी होते आणि त्या खोलीमध्ये इंटरनॅशनल सायबर फ्रॉडचं रॅकेट चालतंय असं त्याला निदर्शनास आलं. आता हे लक्षात आलं होतं पण तो काहीच करू शकत नव्हता. तो हतबल होता. त्या ठिकाणी प्रत्येक तरुणाकडनं 18 ते 20 घंटे काम करून घेतलं जात होतं आणि जर एखाद्या तरुणाने काम करण्यासाठी प्रतिकार केला तर त्या तरुणाचा अमानुष छळ केला जात होता. त्या तरुणाला खूप जास्त मारलं जायचं. त्या तरुणाला म्हणजे इलेक्ट्रिकचे शॉक दिले जायचे आणि ही सगळ्या गोष्टी मात्र या आपल्या केजच्या तरुणाने पण पाहिल्या. पण त्या ठिकाणी पर्याय नव्हता. पण जशीच संधी त्याला सापडली त्याने घरच्यांना फोन करून सांगितलं की मी फार जास्त फसलो आहे. जसंच ही त्याच्या घरच्यांना माहिती मिळाली, त्याच्या घरचे सरळ बीडच्या एसपी ऑफिसला आले. एसपी ऑफिसच्या सायबर शाखेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं आणि ताबडतोब त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. एसपी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनात तो गुन्हा दाखल झाला आणि जसाच गुन्हा दाखल झाला याबद्दलची माहिती परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांना पण देण्यात आली. हा फक्त बीडचा एक तरुण जागरूक होता म्हणून ही गोष्ट उघडतरी झाली आणि याचे धागेदोरे तपासण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे आणि काही गोष्टी मात्र त्यांच्या हातात मिळालेल्या आहेत. हे फक्त बीड पुरतच नाही तर बीडसह महाराष्ट्रातील 25 ते 30 तरुण या ठिकाणी फसले गेलेले आहेत आणि भारताचा जर विचार केला तर देशातील विविध राज्यातील जवळपास 800 तरुण या सायबर फ्रॉड मध्ये म्हणजे फेसबुकच्या त्या जाहिरातीच्या आधारे फसले गेलेले आहेत आणि त्यांची सुटका होण्यासाठी मात्र तशा अडचणी येत आहेत. या सगळ्या तरुणांच्या आई वडिलांची परेशानी जर बघितली, चिंतातूर आहेत आणि ते पोलिसांना वारंवार विनंती करतायत की तुम्ही काहीतरी करा पण आमच्या लेकरांना त्या ठिकाणाहून सुखरूप सोडवून आणा. आता या सगळ्या घटनेचा जर विचार केला तर बीड किंवा महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सायबर, सेंट्रल सायबर आणि परराष्ट्र मंत्रालय या तिघांनी एकत्र मिळून व्यूहरचना करून अशी कॉन्क्रीट प्लॅन करून त्या अडकलेल्या तरुणांना या ठिकाणी सुखरूप आणणं ही मात्र माफक अपेक्षा त्या सर्व आई वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या आहे. मित्रांनो, याच्यातून एक गोष्ट कळते, आपण मोहात जातो. आपण एखादी जाहिरात दिसली की त्या जाहिरातीला फॉलो करतो पण आपण त्या गोष्टीबद्दल कधी विचार करत नाही हे खरंय की खोटंय. हो, अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्या गोष्टीचाच फायदा, आपल्या सायकोलॉजीचा फायदा हे सायबर फ्रॉड करणारे घेतात. अगोदर तर भारतात सायबर फ्रॉड होत होतं पण आता इंटरनॅशनल टोळी पण भारताकडे लक्ष देते हे या प्रकरणातून लक्षात येते आणि म्हणून तरुण पिढीने मात्र या गोष्टीमध्ये जागरूक राहायला पाहिजे. कोणतं सत्य आहे, कोणतं खोटं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच एखाद्या गोष्टीबद्दल पुढे जायला पाहिजे. हे मात्र या प्रकरणातून दिसतंय. मी डॉक्टर SP लड्डा, दैनिक लोकप्रश्न, बीड.